हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल उकडीचे मोदक। आमच्याकडे नागपंचमीच्या नैवेद्याला उकडीचे मोदक करतात। छान कळ्या पाडून भरपूर सारण भरलेले चविष्ट मोदक कसे बनवायचे ते चला बघूया। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं। आम्ही तिघी आणि रेसिपी बनवतो। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। नागपंचमी स्पेशल मौलुसलुशीत मोदक आज आपण करायला घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण सारण करूया। त्यासाठी लागणारे साहित्य मी 2 वाट्या गच्च भरून असं खोबरं घेतलंय। त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलाय। वेलची आणि जायफळ याची पावडर करून घेतली आणि चमच्यावर खसखस घेतली आहे। गुळाचा पदार्थ म्हणजे जायफळ पावडर पाहिजेच म्हणून ते घेतले। तर आता आपण सारण करायला घेऊया। तर मी लोखंडाची कढई तापायला ठेवली आहे। त्यात मी 1 चमचा तूप घालते। पण मी करण्याआधी कोणताही पदार्थ करण्याआधी त्यात पाणी उकळून घेते आणि मग ती कढई वापरायला घेते। आता ह्याच्यात 1 चमचा तूप टाकते आणि सारण करायला घेते। त्यात खसखस टाकते, खोबरं टाकते। आता त्यात खोबरं मी परतून घेते, कारण खोबऱ्याला पाणी असतं। खोबऱ्यामध्ये थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळे ते परतून घेतलं तर ते चांगलं सुटसुटीत होतं। तर सारण चांगलं सुटसुटीत होतं। तर मी त्यात गूळ टाकणार आहे। गॅस कमीच करून ते हलवायचं, नाहीतर ते करते। तुम्ही याच्यात काजू बदामचे तुकडे करूनही टाकू शकता, तसंही चांगलं लागतंय। जेव्हा मी खसखस टाकली ना तेवढं भाजून घ्यायचं, मग ते क्रंची होतात। गूळ आता वितळलाय, ते जरा घट्ट होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊया, म्हणजे सारण घट्ट होईपर्यंत। मग त्यात वेलची पावडर टाकायची। जरा मोठा करते। तर मी गॅस मोठा करून हे सारण आळवून घेते। आता पाणी सुटले ना, तर ते मी हलवून त्याला आळवून घेते। मग ते मोदक चांगले होतील, लागायला पण चांगले लागतील। गुळाचा वास सर्वत्र पसरलाय छान। आता गुळ आट्यात आलाय। आता मी वेलची पावडर टाकते। वेलची आणि जायफळ दोन्ही पण मिक्स आहे। गुळाच्या पदार्थात जायफळ असलं की त्याची चव चांगली लागते। अशा प्रकारे आता हे सारण झाले। आता मी हे डिश मध्ये काढते। मी सर्व पदार्थ लोखंडाच्या कढईतच करते, पण ते मी झाल्यावर दुसऱ्या भांड्यात
काढून ठेवते. आता मी हे डिश मध्ये काढणार आहे. आता हे आपलं सारण तयार आहे. तर आता मी डिश मध्ये गार करायला काढते. हे ऑर्गॅनिक गुळ आहे म्हणून ते असं चॉकलेटी असं दिसते. आता हे सारण मोदकाचं तयार आहे. ते मी गार करायला ठेवते आणि मोदकाची उकड काढायला घेते. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. मोदकाची उकड काढण्यासाठी मी हे 2 वाट्या पीठ घेतले तांदळाचं. ते मी चाळून घेतले. त्यासाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण उकड कशी काढायची ते पाहूया. आता उकड काढून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी पाणी टाकते आणि त्यातच दूध आणि ते उकळायला घेऊया. जरा उकळू दे त्याला चांगलं. आता हे पाणी चांगलं उकळले तर त्यात मी चवीनुसार मीठ टाकते आणि थोडं तूपही टाकते. तूप जास्तही टाकायचं नाही, नाहीतर मोदकाची पारी करायला येत नाही. घालून घेते. हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, नाहीतर मग मोदक करताना असं गाठी गाठी येतात. त्याच्यावर झाकण ठेवते. पाच मिनिटं तर झाकण ठेवूया आणि त्याला जरा वाफ येऊन देऊ. उकड चांगली मऊसूत होते. आता थोड्या वेळाने पाहूया. कमी गॅसवरच उकड काढायला ठेवायची, नाही ते खाली करपतही नाही आणि उकड चांगली मऊसूत होते. आता 5 मिनिटं झाली आहे तर मी गॅस बंद करते आणि आता उकड झाली आहे. आता मी पीठ मळायला घेते. हे पीठ गरम असतानाच मळायचं. तर मी परातीत पीठ मळायला घेते. बघा आता ही खूप उकड गरम आहे, पण लगेच तुम्ही हात घालू नका. जेवढं तुम्हाला सोसेल तेवढं करायला घ्या आणि हात न घालता तुम्ही वाटीने किंवा तांब्याने पण असं मिक्स करून घेऊ शकता. ती काही लगेच गार होते. हे पीठ गरम असल्यावर ते हात घालता येत नाही, त्यामुळे तुम्ही असं वाटीने आधी एकजीव करून घ्या. मग गोळा चांगला मऊसूत होतो आणि मग हाताने मळा. मी आता याच्यात उकड घालताना दूध घातले. कोणी कोणी पाण्यातही करतात, पण दूध घातल्याने मोदकाच्या पारीला चांगली चव येते आणि उकडही मऊसूत होते. आता चांगली मळून मळून घेते. त्यामुळे मोदक करायला चांगले येते. आता हे उकडीचं पीठ आता चांगलं गार झालंय. हे तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन ते मळू शकता, म्हणजे मळायला चांगलं होतं आणि मोदकाची पारी करायला ते चांगले येतात. हे बघा चांगली झाली उकड. आता मी हे पाणी घेऊन चांगली उकड मळलेली आहे. एकही त्यात गुठळ्या असं होऊ द्यायचे नाही, ठेवायचे नाही. ही बघा चांगली उकड आता झालेली आहे. तर आता आपण मोदक करायला घेऊया. मोदकाची उकड मी अशी झाकून ठेवते. आता आपण मोदक कशी करूया ते पाहूया. आता मी यातून एक गोळा घेते आणि हे पीठ झाकून ठेवायचं, नाहीतर ते कडक होईल. आणि हे चांगलं मळून घ्यायचं. मी असं तांदळाचं पीठ लावून त्याची वाटी करून घेणार आहे.
ते हाताला चिकटतं म्हणून तांदळाचं पीठ लावायचं. व्यवस्थित अशी पातळ तो असा वाटीसारखा तयार झाला. सर्व बाजूनी चांगला पातळ करून झाले. आता त्याला मी कळ्या पाडते. पाण्याचा अट लावून घ्यायचा आणि सर्व कळ्या पाडून घ्यायच्या. मी अशा कळ्या पाडून घेतल्या. आता त्यात मी सारण टाकते. आणि हा आपला असा मोदक तयार आहे. आता असे मी आता मोदक करून घेते. दाखवते दुसरा पण तुम्हाला. असं पाणी लावून घ्यायचं. चांगलं मळून घ्यायचं. आता त्याची लाटी करूया. तसं जाड मोदक खायला चांगला नाही लागत. पातळच करायचा. आता त्याचे मी कळ्या पाडते. आता मी सारण टाकायचं आणि असं हळूहळू बंद करायचं. आणि अशा प्रकारे मोदक तयार होतो. तर मी ही पारी लाटून घेतली. त्याची मी करंजी करते. त्याला मुरड कशी घालायची ते पाहूया. ते आता तुम्हाला दाखवते कशी मुरड घालायची ते. बंद करून घ्यायची. हे बघा अशी होते करंजी. तर मग त्याला मुरड घालूया. अशा प्रकारे पातळ पातळ अशी मुरड घालून घ्यायची. त्याची डिझाईन असते. अशी दोन बोटांनी अंगठी आणि बोटाच्या साह्याने असे असे दुमडत त्याला डिझाईन होते. हे बघा अशा प्रकारे ही करंजी तयार झाली. ज्याने लाटून घ्यायचंय त्यांनी असा पोळपाटावर गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि पीठ लावून सर्व बाजूने असं पातळ लाटून घ्यायचं. अशी पारी घ्यायची आणि त्याला कळ्या पाडायच्या. असेही मोदक चांगले करायला येतात. ज्यांना जमत नाही त्यांनी असे करावे.
पाण्याचा हात लावून मी असे त्याच्या कळ्या पडते. सारण जरा जास्तच भरायचं, मोदक चवीला चांगला लागतो. अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झाला. आता उरलेले मी मोदक बनवून घेते. आता मी हे मोदक वाफवून घेणार आहे. त्यासाठी मी हे इडली पात्र घेतले, त्यात मी पाणी टाकले आणि आता त्याच्यात एक जाळी ठेवून त्याला मी केळीचं पान घेतले, त्याला मी तेल लावून असे ठेवले आणि त्याच्यावर मी आता मोदक वाफवायला ठेवणार आहे. आता हा मोदक जरासा पाण्यात भिजवून ठेवायचा, म्हणजे तो चांगला लुसलुशीत होतो. असा पाण्यात जरा भिजवून ठेवायचा, म्हणजे तो खाली चिटकत नाही आणि मऊ होतो. आता असे हे मी मोदक सर्व वाफवायला ठेवते. पंधरा मिनिटासाठी मी आता हे वाफवायला ठेवते. तर दुसरी जाळी ठेवून केळीचं पान ठेवले, त्याला मी तेल लावून ठेवते आणि त्याच्यावर सगळे मोदक ठेवते. पाण्यात बुडवूनच ठेवा, म्हणजे तो चिटकत नाही, म्हणजे सुकत नाहीत ते मोदक. आणि व्यवस्थित निघतात. मी हे मोदक केळीच्या पानात वाफवायला ठेवले. जर तुम्हाला हळदीची पानं मिळाली तर हळदीच्या पानात तुम्ही वाफवायला ठेवा, त्याने वेगळा सुवास येतो. जर तेही नाही पानं मिळाली तर तुम्ही प्लेटला तेल लावून असे लाईनीत लावून ते मोदक वाफवू शकतात. आता मी हे 15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवते. आता 15 मिनिटांनी पाहूया. आता मी गॅस बंद करते. आता 15 मिनिटं झाली आहेत. जे मी मोदक वाफवायला ठेवले ते थोड्या वेळाने पण पाहूया. गार झाले तर आपण बघूया मोदक कसे झाले ते. बघा कसे आपले मोदक छान शिजलेत ते. आता मी हे सर्व प्लेट मध्ये काढून घेते. आमच्याकडे नागपंचमीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. काही जण याच्या करंज्याही, या पिठाच्या करंज्याही करतात. तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे करंज्या करू शकता. तुमच्याकडे नागपंचमीला कसला नैवेद्य करतात ते मला कमेंट मध्ये सांगा. अरे आपले सर्व मोदक तयार आहेत. बघा कसे ट्रान्सपरंट दिसतात ते. असे भरलेले मोदक खायला पण चांगले लागतात. त्यातला मी एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते. बघा किती मऊ लुसलुशीत झालाय तो. सारणही छानपैकी भरलेलं आहे. तूप टाकून हे मोदक खायला छान लागतात. तुम्ही अशा प्रकारे मोदक नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडतील. ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा. मित्र मैत्रिणींना शेअर करा. सबस्क्राईब करा. बनवा, खा, खाऊ घाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा.